नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचा टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तरी पण मी सांगतो की या अगोदर मी एक व्हिडिओ टाकली होती ओला उबेर रॅपिडोच्या रिलेटेड, की ओला उबेर रॅपिडोवर तुमची गाडी कशी लावायची, रिक्षा कशी लावायची, त्याबद्दल मी व्हिडिओ या अगोदर टाकली होती. ज्यांनी कोणी बघितली नसेल व्हिडिओ त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, जाऊन पहिला ती व्हिडिओ बघा की रिक्षा कशी लावायची ओला उबेर रॅपिडोवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, तर त्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे तुम्ही जेव्हा गाडी रजिस्टर करता ओला उबेर रॅपिडोवरती, नंतर मग तुम्ही रिक्षा चालवायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती भाडे कसे घ्यायचे किंवा त्याच्या अगोदरची प्रोसेस की लॉग इन कसं करायचं आणि मग पुढे भाडे कसे घ्यायचे, भाडे घेतल्यानंतर काय प्रोसेस असते, कसं आपण पुढची प्रोसेस करायची, त्याबद्दल संपूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला माहिती नीट कळेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर बघा आता पुढे. तर मित्रांनो, उबर ॲप ओपन केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला असा इंटरफेस येतो. याच्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यू म्हणून ऑप्शन येतो, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस येतो आणि हे आल्यावरती आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला, ज्या मोबाईल नंबरने आपण आपली रिक्षा रजिस्टर केलेली आहे उबरवरती, तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर परत इथे कंटिन्यू करायचा आहे. तर कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा उबरचा जो पासवर्ड असतो, पास की असते, ते टाकायला येतं इथे. आता मी पॅटर्न टाकलं होतं म्हणून पॅटर्न आला आहे. तुम्ही जर फिंगरप्रिंट ठेवला असेल तर फिंगरप्रिंट येईल किंवा पिन येईल. तर आता हा जो पॅटर्न आहे तो मी टाकून पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. तर पॅटर्न किंवा पास की टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट उबर ओपन होतो तुमचा. मग तुम्हाला याच्या पुढे इथे गो म्हणून एक ऑप्शन येतो, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन जायचं आहे. तर गो केल्यानंतर तुम्ही उबरवरती ऑनलाईन गेलेला आहात, म्हणजे तुम्हाला आता भाडे येऊ शकतात. हा बघा, आता लगेच भाडा आला विक्रोली ईस्ट. तर आपल्याला तिथे नाही जायचं आहे, आपल्याला ठाण्यात भाडे मारायचे आहेत. कारण कसं आहे, ठाण्यात किंवा मुलुंड ऐरोली वगैरे गेल्यावरती तिथून आपल्याला रिटर्न भेटू शकतात, त्याच्यामुळे मग असे भाडे घ्यायचे. तर आता उबरवरती भाडा आला आपल्या पसंतीचा, तर तो घ्यायचा. आणि तो कसा घ्यायचा, तर भाडा आला की इथे मॅच म्हणून ऑप्शन येतो, इथे मॅचवरती क्लिक करायचं. जो तुम्हाला भाडा परवडत असेल तो घ्यायचा असेल तो इथे मॅच म्हणून क्लिक करायचं. तर मॅच म्हणून क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. आता हा बघा, अंबिकानगर रोडचा 60 रुपयाचा, हा तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतोय. इथे मॅच करायचं. भाडा आल्यानंतर असा इथे समोर तो असा पॉपअप होतो आणि मग पॉपअप झाल्यानंतर इथे मॅच करायचं. मॅच केल्यानंतर असा इंटरफेस येतो. तर आता जो तुम्हाला पिकअप लोकेशनपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे, तो रस्ता तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, किंवा इथे नेव्हिगेट म्हणून एक ऑप्शन असतो, बघू शकता. त्याच्यावरती क्लिक केलं ना की इथे तुम्हाला डायरेक्ट गुगल मॅप ओपन होतो. तर गुगल मॅप ओपन झाला की त्या गुगल मॅप जसा तुम्हाला रस्ता दाखवेल तसा तुम्हाला जायचं आहे, किंवा तुम्हाला रस्ता माहीत असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर आता आपण गुगल मॅपनुसार जाऊयात, तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून. तर तिथे लोकेशनवर पोचलो, पिकअप लोकेशनवरती, की तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला दाखवतोय. बघा, पिकअप लोकेशनवर तुम्ही पोचले ना की तुम्हाला इथे एक याच्यावरती क्लिक करायचं आहे, पिकिंग अप सूरज म्हणून नाव आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॉलिंगचा ऑप्शन येतो. याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथे मेसेज येतात. तुम्हाला पॅसेंजरला मेसेज टाकायचा आहे की तुम्ही पोचले आहात म्हणून, आय हॅव अराइव्ड म्हणून एक मेसेज आहे, तो टाकला की तुम्ही पॅसेंजरला मेसेज जातो. जर पॅसेंजर तरी पण नाही आला तर तुम्हाला तिथेच जाऊन इथे कॉलिंगचा ऑप्शन असतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पॅसेंजरला कॉल करायचा आहे. पॅसेंजरला कॉल केल्यानंतर त्यांना सांगायचं की मी आलो इथे, तर तुम्ही या. तर पॅसेंजर आल्यानंतर तुम्हाला इथे स्टार्ट ऑटो म्हणून ऑप्शन येतो. ते स्टार्ट ऑटो केलं की इथे तुम्हाला OTP टाकायला येतं आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे लगेच डायरेक्ट पुढचा इंटरफेस येतो. तर आता ही सगळी पुढची प्रोसेस आहे पिकअप लोकेशनवर गेल्यानंतर. तर आता आपण पिकअप लोकेशनवर जाऊयात आणि पॅसेंजरला पिक करूयात आणि पुढची प्रोसेस बघूयात. तर आता पिकअप लोकेशनवर पोचलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता पुढची प्रोसेस काय करायची आहे, तर इथे क्लिक करून कॉलिंगवरती क्लिक करून इथे मेसेज करायचा आहे पॅसेंजरला, आय हॅव अराइव्ड म्हणून, बघू शकता.
तरी पण पॅसेंजर नाही आला तर त्याच्यामध्येच इथे ऑप्शन आहे कॉलिंगचा, बघू शकता हा बघा. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पॅसेंजरला कॉल करून सांगायचं आहे की मी लोकेशनवर पोचलो आहे तर या. तर पॅसेंजर आल्यानंतर तुम्हाला इथे स्टार्ट ऑटो करायचं आहे आणि मग इथे OTP टाकायचा. OTP टाकल्यानंतर मग पुढची प्रोसेस. तर पॅसेंजरने OTP दिला की इथे तुम्हाला स्टार्ट ऑटो करायचं आहे आणि इथे पॅसेंजरने दिलेला OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. मग परत ते तुम्हाला जर रस्ता माहीत असेल तर डायरेक्ट जाऊ शकता किंवा असं नॅव्हिगेटवर क्लिक करून तुम्ही गुगल मॅपच्या आधारे जाऊ शकता. मित्रांनो, उबरचा भाडा लोकेशनवर सोडलेला आहे आणि त्याच्या अगोदर कलेक्ट पेमेंट म्हणून ऑप्शन असतो. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पेमेंट दिसतो की तुम्हाला किती घ्यायचं आहे. जर तसा ऑप्शन नाही आला तर दुसरा ऑप्शन कसा येतो की समजा पॅसेंजरने ऑलरेडी ॲपमध्ये पैसे पे केले असतील तर तुम्हाला डायरेक्ट ट्रिप एंड करण्याचा ऑप्शन येतो, कलेक्ट पेमेंटचा ऑप्शन येत नाही. जर पेमेंट केलं नसेल ऑलरेडी ॲपमध्ये तर कलेक्ट पेमेंटचा ऑप्शन येतो. या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत उबरवरती. उबरबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. आता रॅपिडोबद्दल माहिती देतो. तर रॅपिडो ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर असा इंटरफेस येतो. असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथे स्टार्ट ड्रायव्हिंग करायला लागतं. स्टार्ट ड्रायव्हिंग केल्यानंतर तुम्हाला सेम उबरसारखंच तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायला येतो. म्हणजे ज्या मोबाईल नंबरने तुम्ही रिक्षा रजिस्टर केली असेल रॅपिडोवरती तो मोबाईल नंबर इथे टाकायला येतो. तर इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे OTP टाकायला येईल. जो तुमचा नंबर आहे त्याच्यावरती OTP येईल. तो OTP टाकायचा इथे आणि OTP टाकल्यानंतर डायरेक्ट तुमचा रॅपिडो हा ॲप्लिकेशन ओपन होतो. मी तुम्हाला दाखवतो. तर OTP टाकल्यानंतर असा हा डायरेक्ट रॅपिडो ओपन होतो. तर रॅपिडोची पण काही वेगळी प्रोसेस नाही आहे मित्रांनो. रॅपिडोवरती पण तुम्ही जेव्हा लॉग इन वगैरे केल्यानंतर हे बघा असा इंटरफेस येतो. याच्यावरती तुम्हाला इथे ऑफ ड्युटी म्हणून दाखवतं आहे. तर तुम्हाला ते ऑन करायचं आहे. हे बघा आता ऑन ड्युटी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. ऑन ड्युटी झाल्यानंतर इथे भाडे वाजायला सुरुवात होईल. मी तुम्हाला दाखवतो भाडं वाजल्यावरती. तर आता वागळे इस्टेटचा भाडा उचललेला आहे मी आणि तुम्ही बघू शकता पिकअप लोकेशनवर जायला सेम तुम्हाला जेव्हा मी जसं उबरचं सांगितलं तुम्हाला की तुम्हाला जर रस्ता माहीत असेल पिकअप लोकेशनचा तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता किंवा इथे आता उबरला जसा नॅव्हिगेट म्हणून ऑप्शन होता तसा इथे गो टू पिकअप म्हणून ऑप्शन आहे. तुम्ही बघू शकता हा बघा. गो टू पिकअप केल्यानंतर तुम्हाला इथे आता रस्ता दाखवेल. तर रस्ता दाखवल्यानंतर तुम्ही त्या पिकअप लोकेशनवर जायचं आहे. गो टू पिकअप करून तुम्हाला रस्ता माहीत असेल तर डायरेक्ट जाऊ शकता. तिथे पोचल्यानंतर तुम्हाला इथे अराइव्ड म्हणून एक ऑप्शन आहे, बघू शकता. त्याला तुम्हाला स्लाइड करायचं आहे पुढच्या साईडला, राईट साईडला. मग ते अराइव्ड केल्यानंतर त्यांना पॅसेंजरला मेसेज जातो की तुम्ही तिथे पोचले आहात म्हणून. जर ते नाही आले तर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तुम्हाला पुढे कॉल करून त्यांना बोलवायचं आहे. तर आता पिकअप लोकेशनवर जाऊयात आणि त्यांना पिक करूयात. तर आता पिकअप लोकेशनवर पोचलो आहे आणि इथे तुम्हाला मी दाखवतो. इथे पोचल्यानंतर मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तसं इथे अराइव्डला राईट साईडला स्लाइड करायचं. स्लाइड केल्यानंतर तुम्हाला इथे असा इंटरफेस येतो स्टार्ट राईडचा. तर आता पॅसेंजरला मेसेज पोचला असेल आपण इथे पोचलोय तो. तरी पण पोचला तुम्हाला वाटत असेल तर हे बघा इथे एक कॉलिंगचा बटन आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यावरती इथे कॉन्टॅक्ट कस्टमर म्हणून तर इथे मेसेज येतात. तुम्ही बघू शकता इथे हा मेसेज तुम्ही टाकू शकता. ऑलरेडी पोचलेला असतो मेसेज तरी तुम्ही टाकू शकता. तर जर पॅसेंजर नाही आला तर इथेच तुम्हाला कॉन्टॅक्ट कस्टमरमध्ये इथे कॉलचा ऑप्शन आहे, बघू शकता. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला कॉल करू शकता. तर मित्रांनो, पॅसेंजर आल्यानंतर तुम्हाला इथे स्टार्ट ऑटो करायचं आहे, स्टार्ट राईड, आणि मग OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला गो टू मॅप्स म्हणून एक ऑप्शन येईल डायरेक्ट. त्याच्यावरती क्लिक केल्यावर मॅप ओपन होईल. जर रस्ता माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता किंवा मॅपच्या आधारे जाऊ शकता. तर पॅसेंजरला ड्रॉप लोकेशनवर सोडल्यावर इथे क्लोज मॅप म्हणून ऑप्शन येतो. त्याच्यावरती क्लिक करायचं, कंप्लीट राईड करायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट दाखवेल. ते पेमेंट पॅसेंजरकडून घेऊन मग कलेक्ट
फेअर करून मग कलेक्टेड करून पूर्ण ट्रिप एंड करायची, डन करायचं. रॅपिडो नंतर मी तुम्हाला आता ओलाबद्दल सांगतो माहिती. तर ओला जेव्हा तुम्ही ओपन करता ॲप्लिकेशन तेव्हा तुम्हाला समोर असं दिसतं. मग इथे तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सेम मोबाईल नंबर टाकायला येतो जो तुम्ही रजिस्टर केलेला आहे. तर तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला सेम रॅपिडोसारखी प्रोसेस आहे. इथे OTP टाकायला येतं. तर असा हा OTP टाकल्यानंतर इथे तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा ओला हा ॲप ओपन झालेला आहे. तुम्ही ओपन झालेला आहे ॲप, म्हणजे लॉग इन झालेले आहात ओला या ॲपवरती, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, ओलावरती जेव्हा तुम्ही लॉग इन करता, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येतो आणि याच्यानंतर तुम्हाला सेम इथे बघू शकता ऑफ ड्युटी आहे आता. तर तुम्हाला इथे ऑन ड्युटी करायचं आहे. तर ऑन ड्युटी केल्यानंतर तुम्ही ओलावरती ऑनलाईन गेलेले आहात. आता तुम्हाला इथे भाडे वाढल्यानंतर इथे इग्नोर आणि एक एक्सेप्टचा म्हणून ऑप्शन येतो. हे बघा, इथे इग्नोर, इथे एक्सेप्ट. तर आता हा पवईचा भाडा वाजतोय आणि हा ठाणे रेल्वे स्टेशन ईस्ट. तर आपण ठाणेचा भाडा घेऊया. ते बघा, एक्सेप्ट केलं की भाडा एक्सेप्ट झालेला आहे. तर इथे जर सेम प्रोसेस आहे, तुम्हाला जर रस्ता माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता लोकेशनवर, किंवा इथे नेव्हिगेट म्हणून सेम ऑप्शन आहे उबर आणि याच्यासारखा, रॅपिडोसारखा. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे गुगल मॅप ओपन होतो. तर गुगल मॅपच्या थ्रू तुम्ही लोकेशनवर, पिकअप लोकेशनवर जाऊ शकता. आणि पिकअप लोकेशनवर पोचले की तुम्हाला इथे बघू शकता वर नाव आहे पॅसेंजरचं, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे कॉन्टॅक्ट कस्टमरवर क्लिक करून इथे आय एम ॲट द पिकअप पॉईंटवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे मेसेज पाठवायचा आहे. मेसेज बघून पण जर पॅसेंजर नाही आला, 5-10 मिनटं आपण वेट केलं, तर तिथेच ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट कस्टमरमध्ये फोन करायचा. तर फोन केल्यानंतर त्यांना सांगायचं मी पोचलेलो आहे, तर या. तर ते आल्यानंतर तुम्हाला इथे क्लायंट लोकेटेडचा ऑप्शन आहे, तो क्लिक केल्यानंतर तिथे पुढे OTP टाकायला येतो. तो पण तुम्हाला मी पिकअप लोकेशनवर पोचल्यावर दाखवतो. तर पुढे बघूया. इथे पिकअप लोकेशनवर पोचल्यावरती सेम प्रोसेस. आपल्याला गुगल मॅप बंद करून ओलाच्या ॲप्लिकेशनवर येऊन इथे मी मगाशी जसं सांगितलं तसं कस्टमरला, पॅसेंजरला इथे मेसेज करायचा आहे. आणि मेसेज करून सुद्धा पॅसेंजर आला नाही 5-10 मिनटात, तर इथे कॉल करायचा आहे. आणि कॉल केल्यानंतर पॅसेंजर नंतर आल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस इथे क्लिक करून क्लायंट लोकेटेड करायचं आहे आणि मग पुढे OTP टाकून पुढची प्रोसेस पण सेम आहे. जर तुम्हाला ड्रॉप लोकेशन माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, किंवा तुम्हाला इथे नेव्हिगेट म्हणून ऑप्शन येतो पुढे पण OTP टाकल्यानंतर, ते करून तुम्ही ड्रॉप लोकेशनवर जाऊ शकता. तर मित्रांनो, आता लोकेशनवर पोचलो आहे. पिकअप लोकेशनवर पोचल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज करायचा आहे. मेसेज केल्यानंतर जसं मी मगाशी सांगितलं तसं पॅसेंजर आल्यानंतर मग तुम्हाला क्लायंट लोकेटेड आणि मग इथे स्टार्ट राईड आणि इथे OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर मग पुढची प्रोसेस काय, तर सेम तुम्हाला जर पॅसेंजरचा ड्रॉप लोकेशन माहीत असेल तर तो टाकायचा आणि मग ड्रॉप लोकेशनवर जायचं, नाहीतर मग नेव्हिगेट करायचं. तर ड्रॉप लोकेशनवर पोचल्यावर तुम्हाला असं गुगल मॅप बंद करून ओलाच्या ॲप्लिकेशनवर येऊन नेक्स्ट करून मग तुम्हाला असा पेमेंट दिसतो. पेमेंट कलेक्ट करून मग तुम्हाला हे एंड करायचं आहे, अवेलेबल फॉर नेक्स्ट राईड. आणि तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ. मी तुम्हाला लॉग इन करण्यापासून ते ट्रिप सोडण्यापर्यंत ड्रॉप लोकेशनवरती संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे सोप्या भाषेमध्ये. तर अजून एक सजेशन द्यायचा होता. एक सजेशन तर मी व्हिडिओच्या पहिला तुम्हाला दिला
की तुम्ही भाडे कसे घेऊ शकता, कुठले घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तिथून रिटर्न भेटेल. त्याबद्दल मी तुम्हाला सजेशन दिलेलं आहे. अजून एक सजेशन आहे ते म्हणजे असं की जर तुम्ही ओलावरती भाडा घेतला ना, तर सगळ्यात अगोदर भाडं घेतल्यानंतर पॅसेंजरला कॉल करा. तिथे कॉलिंगचा ऑप्शन असतो. सेम जसं तुम्ही पिकअप लोकेशनवर पोचल्यावरती ऑप्शन असतो, तोच ऑप्शन कॉलिंगचा असतो. पॅसेंजरला पहिला कॉल करा की ड्रॉप या पिकअप लोकेशन बरोबर आहे का, तोच आहे का किंवा दुसरीकडे आहे, असं फोन करून विचारा. कारण ओलाचे जे पॅसेंजर असतात ना, आता हा पॅसेंजरचा प्रॉब्लेम आहे की ओलाचा प्रॉब्लेम आहे माहीत नाही, पण आपल्याला जो लोकेशन दाखवतो पिकअप लोकेशन तो असतो दुसरा आणि पॅसेंजर असतो दुसरीकडे. तर आता जो मी भाडा घेतला ना ओलाचा, तिथे माझं सेम झालं. पिकअप दाखवत होतं दुसरीकडे आणि पॅसेंजर होता दुसरीकडे. तर ओलाचं जास्त करून असा प्रॉब्लेम होतो ओलाचा. बाकी उबर आणि रॅपिडोचा असा प्रॉब्लेम होत नाही जास्त करून. पण तरी पण तुम्ही एकदा पॅसेंजरला कॉल करून विचारा. आणि जर पिकअप लोकेशन लांब असेल तरी सुद्धा तुम्ही कॉल करून विचारू शकता पॅसेंजरला की मी येऊ की नको. कारण आपण जेव्हा जात असतो ना पॅसेंजरच्या लोकेशनपर्यंत, पोचता पोचता पॅसेंजर ट्रिप कॅन्सल करतो. कारण आपल्याला जाता जाता थोडं लेट होतं आणि पॅसेंजरला पेशन्स नसतात थांबायचा, असं हे सहनशक्ती जास्त नसते थांबायची पॅसेंजरची, त्यांना खूप घाई असते. त्याच्यामुळे आधी कॉल करा. पिकअप लोकेशन जर 1-1.5 किलोमीटरवर असेल तर मी तुम्हाला हे सजेशन देतो. तर व्हिडिओ कसा वाटला, संपूर्ण मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही शंका असतील, काही राहिलं असेल माझ्याकडनं सांगायचं तर कमेंट करून विचारा मला, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल कमेंटमध्ये पण. आणि हे मी तुम्हाला सजेशन दिले ते सगळे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय तुम्हाला, बाकी काही नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि काही ट्रॅव्हलिंग वगैरे किंवा असे व्लॉग्स चॅनलवर येतच राहतील. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन आहे ती पण दाबा. तर असंच भेटू छान छान व्हिडिओमध्ये पुढे. तर भेटूयात पुढे. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.